हॅलो नमस्कार, परत एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी डोसा आणि चटणी एकदम सोप्या पद्धतीने। चला तर मग सुरुवात करूया। तर इथं सगळ्यात अगोदर मी इथं राशनचे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। ते त्याचे वजनी प्रमाण अर्धा किलो आहे आणि त्यात आपण उडदाची डाळ 1 वाटी म्हणजे कमी, 1 वाटीला कमी सपाट वाटी घेतलेली आहे। तर याला आपण आता स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत। तर स्वच्छ धुतल्यानंतर आपण त्याला अर्ध पातेलं डाळ आणि तांदूळ झाले तर आपण त्याच्यात फुल पाणी भरून 8 ते 10 तास ठेवणार आहोत किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल। तर आता आपण इथं झाकून रात्रभर ठेवणार आहोत। तर आता रात्र झालेली आहे, तर सकाळी मी वाटण्यासाठी घेतलेले आहे। तर डाळ ही मस्त फुगलेली आहे आणि तांदूळ पण मऊ झालेले आहेत। तर आता सकाळचे 6 वाजलेले आहेत, मी वाटायला घेतलेले आहे। तर आता इथं वाटून घेते मी। तर वाटायचं कसं, तर डाळ आणि तांदूळच्या बरोबरीनं आपण पाणी घालून बारीक म्हणजे मऊ वाटून घेणार आहोत। तर कशा प्रकारे वाटायचं ते मी तुम्हाला दाखवते। तर इथं थोडंसं पाणी जास्त झाल्यामुळे मी थोडंसं पाणी कमी करते। तर आता इथं मी पहिला घाणा काढून घेते, कारण एकदम तांदूळ डाळ बसत नव्हती, म्हणून मी दोन वेळा वाटून घेते। तर तुम्ही अशा प्रकारे थोडंसं हाताला थोडंसं रफ लागलं पाहिजे, अशा प्रकारे वाटून घ्यायचं। तर आता मी इथं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बेटर झालेलं आहे। तर आता इथं मी दोन्ही पण वाटून घेतलेला आहे आणि वाटून घेऊन इथं मी त्याला परत 3 तासासाठी झाकून ठेवणार आहे। तर आता इथं झाकून ठेवते मी 3 तास। आता नाश्त्याच्या टायमाला 9 वाजता मी करायला घेणार आहे। तर 3 तास झालेले आहेत। तर आता इकडं अगोदर मी चटणीची तयारी करून घेते मी। तर चटणी आता 1 वाटी इथं पंढरपूर डाळ 1 वाटी घेणार आहे मी। त्यात हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, 2-3 लसणाच्या पाकळ्या घेऊन मी अगोदर कोरडं वाटून घेणार आहे। कोरडं वाटून घेतलं की चांगली मिक्स चटणी होते। तर आता तिथं कोरडं वाटून झाल्यानंतर मग तुम्ही बघू शकता कशा प्रकारे, त्यानंतर मी इथं अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। त्यानंतर मग मी इथं पुदिना टाकणार आहे 1 मूठभर आणि मूठभर कोथिंबीर टाकणार आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर मी इथं 2 चमचे दही घेणार आहे, जे दही आंबट नाही ते दह्याने खूपच छान टेस्ट येते चटणीला। त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आणि पाणी टाकून मग जेवढं आपल्याला पातळ पाहिजे त्या प्रकारे आपण चटणी करून घ्यायची। इथं तुम्ही पंढरपूर डाळीच्या ऐवजी तुम्ही इथं खोबरं, वल्लं नारळ पण घेऊ शकता। तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे झालेली आहे। तर थोडीशी घट्ट झालेली आहे। त्यानंतर आपण मग थोडंसं फोडणी मारल्यानंतर थोडंसं अजून पाणी विसरून थोडंसं वाढवू शकतो। तर आता इथं मी फोडणी मारणार आहे। तर एका गॅसवर पातेलं गरम करून थोडंसं तेल टाकून त्यात जिरी मोहरी टाकलेली आहे। त्यानंतर मी हिरव्या मिरच्या 5 ते 6 टाकणार आहे, कढीपत्ता टाकणार आहे आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आणि आपण जी वाटलेली चटणी आहे ती त्याच्यात टाकायची आणि टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून विसळून परत त्याच्यात टाकायचं, म्हणजे बरोबर म्हणजे लय घट्ट होत नाही। तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे अशा प्रकारे चटणी झालेली आहे आणि चटणी एकदम मस्त छान लागते डोश्याबरोबर किंवा इडली बरोबर अशा प्रकारे केली तर आता इथं चटणी मी साईडला ठेवलेली आहे आणि आता डोसा करायला घेत आहे। तर अगोदर आपण काय करायचं, पीठ कशा प्रकारे आहे ते बघा। त्यानंतर मी चिमूटभर सोडा टाकणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर मीठ टाकल्यानंतर मग आपण थोडंसं इथं तेल वापरणार आहोत। तेलामुळे काय होतं, एकदम मस्त असं डोसा तव्याला चिटकत नाही आणि सगळं मिक्स हलवून घ्यायचं आपण। आणि तोपर्यंत इथं मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा गरम होतोय तोपर्यंत बघा तुम्ही कशा प्रकारे बॅटर आपण तयार केलेला आहे। तर आता तवा पण गरम झालेला आहे, त्यात तव्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत पहिल्यांदा, कारण खाली लागू नये म्हणून। तर आता इथं बघा कशा प्रकारे मी घेतलेला आहे करून। तर इथं पहिला डोसा थोडासा खाली चिटकण्याची शक्यता असते, पण नंतर मग चिकटत नाहीत बिलकुल सुद्धा।
तर बघू शकता तुम्ही किती मस्त झालेला आहे। तर तुम्हाला अजून यापेक्षा जर डोसा पातळ आणि कुरकुरा पाहिजे असेल तर तुम्ही ते डोश्याचं पीठ आहे ना त्याच्यात थोडंसं अजून अर्धा फुलपात्र पाणी टाकून एकदम पातळ बनवू शकता। तसा तर डोसा एकाच साईडने भाजतात, परंतु आपण 2 साईडने भाजतो, कारण आपलं मन मानतच नाही की एका साईडने असं वाटतं की कच्चा राहिला का काय, म्हणून आपण दोन्ही साईडने भाजतो। तर तुम्ही बघू शकता की आता मी गरम गरम पण देत आहे वरचेवर आणि नंतर वरचेवरच बनवत आहे। तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा आणि अशा प्रकारे एक बार नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद।